एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची पत्रकार परिषद सुरू होती आणि अचानक एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्येच राडा सुरू झाला आणि या राड्याच्या निशाण्यावर होते इम्तियाज जलील। मुंबईतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले। हे आरोप फयाज अहमद यांच्या समर्थकांनी केले। या बैठकीत मुंबई प्रदेश अध्यक्ष बदलण्यात आला। मुंबई अध्यक्ष फयाज अहमद यांना हटवलं गेलं। त्यानंतर फयाज यांच्या समर्थकांनी राडा सुरू केला। त्यामुळे दोन गटात बाचाबाची झाली आणि हा राडा कॅमेऱ्यात कैद झाला। तर अशा प्रकारे एमआयएम मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला। मुंबई प्रदेश अध्यक्ष फयाज अहमद यांच्याऐवजी रईस लष्करिया यांना आता मुंबईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी एमआयएम कडून देण्यात आली। फयाज अहमद यांना हटवल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एमआयएमच्या पत्रकार परिषदेतच गोंधळ घातला। भाजपची बी टीम म्हणत जलील यांना देखील टार्गेट केलं गेलं आणि जलील यांच्यावर रोषही व्यक्त करण्यात आला। यावर जलील यांनी सावध प्रतिक्रिया देत पक्षात बदल करावे लागतात असं म्हटलंय। एमआयएमचा हा वाद चव्हाट्यावर आल्यानंतर याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे। एकूणच यानंतर एमआयएममध्ये काय काय घडतं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा।